Good morning to all students. Today we are going to discuss about excretion. मागच्या क्लासमध्ये एक्सक्रीशन इन प्लांट्स आपण स्टार्ट केलं होतं आणि त्याबद्दल आपण बोललेलो आहोत की कशा पद्धतीने एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स जे आहेत त्या प्लांट्स त्यांच्या बॉडीतून बाहेर काढत असतात. प्रोडक्ट्समध्ये आपण सांगितलं होतं प्लांट्स प्रोड्यूस करतात लॅटेक्स, ओके. त्याच्यानंतर प्रोड्यूस करतात गम्स, ओके. लॅटेक्स गम्स आहेत, रेझिन्स आहेत. इथं अगोदर आपण रबर घेऊया. रबर पण प्रोड्यूस करतात, रबर प्लांट असतो. त्याच्यानंतर आहेत अँड इसेन्शियल हे ऑइल्स, essential oils. Excretory products of plants. आता ह्या तर अशा प्रोडक्ट्स आहेत जे ह्युमनसाठी यूजफुल आहेत म्हणून आपण इथं घेतलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त प्लांट्स जे प्रोड्यूस करतात त्यांच्या बॉडीमध्ये CO2 पण प्रोड्यूस करत असतात, काही फॉर्ममध्ये अमोनिया पण सिक्रेट करतात किंवा केमिकल सबस्टन्सेस पण रिलीज करतात. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की एखादा जर झाड आहे, ओके, एखादं झाड आहे शेतामध्ये आणि याच्या रूट्स ज्या असतात आपल्याला माहिती आहे पसरलेल्या असतात, ही मेजर रूट्स, आणि इथून बऱ्याचशा ॲडव्हान्टेशियस त्याच्या सेकंडरी रूट्स असतात. हा सॉईल सरफेस जो असतो याच्यामध्ये काय होतं की हे जे सॉईल असते, सॉईल याच्यामध्ये केमिकल्स सिक्रेट करतं हे प्लांट. तर इथं काही केमिकल्स जे आहेत त्या डिफ्यूज होऊन बाहेर येतात, केमिकल्स सिक्रेट करतात. आता हे केमिकल सिक्रेट केल्यामुळं काय होतं, हे पण त्यांचं एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे. आणि शेतामध्ये काय होतं की इथं आपण जेव्हा पेरणी करतो, सोयाबीन पेरला असेल तर त्या शेतामध्ये जे झाड आहे सेंटरला असेल, मिडलला, तर त्या झाडाखालचा तेवढा एरिया जो आहे तो आपल्याला थोडा त्या ठिकाणी त्या प्लांटची ग्रोथ कमी झालेली दिसते किंवा कधी कधी होतच नाही कम्प्लिटली. हे तुम्ही बघितलं असेल, शेतामध्ये एवढा एरिया जो आहे तो क्रॉपलेस असतो, त्याला आपण कम्प्लिटली सोडून दिलेलं असतं की आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की झाडाची सावली पडली त्याच्यामुळे ते वाढलं नसेल, असं काहीतरी झालं असेल. सावलीचा प्रकार जो आहे म्हणजे जर झाडाला सावली भेटत नाही याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची क्षमता कमी झाली, ओके. असं नाही की झाडाला जे आहे ते सावली आली तरच तो वाढेल, ओके. सावलीचं त्याच्या ग्रोथचं जे आहे ते रिलेशन जो आहे तो खूप नेग्लिजिबल आहे. मग त्याला सावलीचं काय परिणाम पडला का? नाही पडला. परिणाम पडला कशाचा? तो प्लांट सपोज करा तो लिंबाचं झाड आहे, ओके. तो लिंबाचं झाड आहे, तुम्हाला माहिती आहे लिंबाची पानं खाऊन बघली असतील तुम्ही कधी, कडू असतात. तर त्याच्यामध्ये कुठला तरी अझाडायरेक्टिन नावाचा केमिकल कंपाऊंड आहे जो त्याच्यामध्ये भरपूर पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट असतो. तर हे केमिकल सिक्रीट करतं हे प्लांट त्याच्या सराउंडिंगमध्ये. किंवा बऱ्याचशा अकॅशियाच्या स्पेसीज आहेत, हे झाडं जर आपल्या शेतात असतील तर त्याच्या खाली मग काय होतं की ते एरियामध्ये कॉम्पिटिशन पण जास्त असतो. हा झाड काय करतो, हा मोठा झाड त्या छोट्या झाडांना न्यूट्रियंट्सच मिळू देत नाही, ओके. न्यूट्रियंट्स मिळू देत नाही म्हणजे ज्या न्यूट्रियंट्सची या सॉईलमध्ये अवेलेबिलिटी असती, जे सॉईलमध्ये न्यूट्रियंट्स असतात त्या मॅक्झिमम न्यूट्रियंट्स तर मोठा झाडच काढून घेईल, कारण ह्यांची क्षमता एवढी नसती जेवढं हे ॲब्झॉर्ब करतो. तर त्याच्यामुळं पण वाढत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काही झाड जे असतात त्या केमिकल्स पण रिलीज करत असतात जेणेकरून आपल्या आजूबाजूला दुसरं कोणी कॉम्पिटिटर त्यांच्याजवळ येऊ नये, ओके. तर हे पण एक प्रकारचं एक्सक्रेटरी प्रोडक्ट असतं. पण आपल्यासाठी यूजफुल जे आहेत त्या प्रोडक्ट्स लाईक रबर आहे, लॅटेक्स आहे, गम, रेझिन्स आणि ह्या इसेन्शियल ऑइल्स, ओके. तर आता ह्याच्यामध्ये युजेस बघा, युजेस जे आहेत हे रबर आणि लॅटेक्स
आर यूजफुल फॉर ह्युमन बिंग. हे सगळी प्रोडक्ट्स प्लांट्सची वेस्ट प्रोडक्ट आहेत, बट दीज प्रोडक्ट्स आर यूजफुल फॉर द ह्युमन बिंग. ओके, तर रबर अँड लॅटेक्स आर यूजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ हँड ग्लोव्ज. हँड ग्लोव्ज. ओके, याच्यानंतर हे गम्स अँड gums and resins are useful for production of varnishes and आपण म्हणू पेंट्स. पेंट्स असतात अँड आपण म्हणू अडेसिव्ज. अडेसिव्ज म्हणजे काय? स्टिकी सबस्टन्सेस. सपोज करा फॉर एक्झाम्पल जर आपण बनवलं फेविकॉल, हे फेविकॉल वगैरे जे बनतात ते अशा प्रकारचे चिकट पदार्थ जे चिटकण्यासाठी यूजफुल असतात. पेंट बी बघा चिकटच असतात, त्यांच्यामध्ये अडेसिव्हपणा कुठून आला? अडेसिव्हपणा काय आहे? चिकटपणा. ओके, स्टिकीनेस. ते स्टिकीनेस कशामुळं आलं? ड्यू टू द रेझिन्स अँड गम्समुळं. ओके, गम्सचं काही फूड इंडस्ट्रीजमध्ये पण त्या आपण ज्या गोळ्या वगैरे येत असतात काही, मला वाटतं त्या बंद झालेल्या आहेत आता, येत नाही आहेत, प्रोडक्शन कमी झालेलं असेल. संत्री गोळ्या आपण म्हणत होतो पहिले यायचे, त्याच्यामध्ये त्यांचा यूज होत होता. आणि हे जे असतं आता इसेन्शियल ऑइल्स काय असतात? प्लांट्स काय करतात? तुम्ही बरेचसे प्लांट्स असतात ज्यांच्याजवळ जर आपण गेलोत तर आपल्याला एक सुगंध येत असतो, म्हणजे फ्लावर असतील तर त्यांचा सुगंध येतो, पण काही प्लांट्स जे आहेत त्यांच्या लीव्जमध्ये देखील आपल्याला छान प्रकारचं एक सुगंध किंवा त्याला आपण म्हणू स्मेल येत असतो. तो पार्ट वेगळा आहे की काही प्लांट वेगळ्याच प्रकारचं स्मेल ओडर टाईपचं प्रोड्यूस करतात, म्हणजे त्यांचा घाण पण येऊ शकतो किंवा चांगला पण स्मेल येईल. तर तो काय असतो? तो असतो त्यांच्यामध्ये एक प्रकार असतो एक्सक्रिटरी प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ वेपर्स. ओके, वेपर्सच्या फॉर्ममध्ये ते बाहेर टाकत असतात, तो म्हणजे इसेन्शियल ऑइल. इसेन्शियल ऑइलचा काय केलं जातं? ह्युमन बिंग काय करतात की काही प्लांट्स आहेत, लाईक आपण रोज घेतला. ओके, रोज प्लांट घेतला, रोज किंवा आपण ते कोणता मोगऱ्याचा एक असेल, तर अशी काही फ्लावर्स आहेत, प्लांट्स आहेत, त्यांची फ्लावर जे असतात खूप इसेन्शियल ऑइल प्रोड्यूस करतात. आणि त्या इसेन्शियल ऑइल्सपासून आपल्याला ह्युमन बिंग जो आहे तो परफ्यूम बनवण्यासाठी यूजफुल असतात. इसेन्शियल ऑइल्स आर यूजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ परफ्यूम्स. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स येतात आपल्याला माहिती आहे, तर त्यांच्यामध्ये त्यांचा वापर केला जातो. तर दीज आर द युजेस ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स ऑफ प्लांट्स. ओके, तुम्हाला ह्या युजेसवरती क्वेश्चन येऊ शकतो की कशा कशासाठी ह्या वापरल्या जातात. Next heading, excretion in animals. एक्सक्रिशन इन ॲनिमल. आता लाईफ प्रोसेसेस विषयी आपण बोलत आहोत. पहिलं जे बघितलं आपण लाईफ प्रोसेस ती प्लांटमधली होती,
तिथं पण एक्सक्रिशनच बघितलं. एक्सक्रिशन इज अ काइंड ऑफ लाईफ प्रोसेस इन विच देर इज रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल मटेरियल फ्रॉम द बॉडी. ओके, तर एक्सक्रिशनला आपण असं डिफाईन केलं की जे हार्मफुल वेस्ट आहेत, जे बॉडीच्या युजफुल नाहीत बॉडीसाठी, त्यांना आपण बाहेर थ्रो आउट करतो. दॅट प्रोसेस इज रेफर्ड टू ॲज एक्सक्रिशन. तर पहिलं एक्सक्रिशन प्रोसेस बघितली प्लांट्समधली. आता ॲनिमल्समध्ये बघू. एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स जे आहेत त्या कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये पण 2 प्रकारचे प्रोडक्ट्स बनतात, एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स बनतात. तर पहिलं असतं, देर आर 2 टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स बनतात सेल्युलर रेस्पिरेशनमुळं. सेल्युलर रेस्पिरेटरी प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर मेटाबॉलिक प्रोडक्ट्स. मेटाबॉलिक प्रोडक्ट्स 2 लक्षात ठेवायचं. ह्या 2 पद्धतीनेच जे आहेत ॲनिमल्स आपल्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल जे आहेत त्या तयार करत असतात. आता सेल्युलर प्रोडक्ट्स कोणत्या आहेत रेस्पिरेटरी? फर्स्ट असेल कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड CO2 ज्याला म्हणतो आपण. दुसरा प्रोडक्ट कोणता आहे सेल्युलर रेस्पिरेशनचा? तो आहे H2O. H2O काय आहे? वॉटर. ओके, हे सेल्युलर रेस्पिरेटरी प्रोडक्ट आहेत. आता याच्यामध्ये आपण बघतो की हे वॉटर जे आहे ते फूडमधून जे निघत असतो किंवा जेव्हा सेल्युलर ऑक्सिडेशन होतं, रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सिडेशन होतं त्या कार्बोहायड्रेटचं. आपण काय करत असतो, कार्बोहायड्रेट जर कार्बोहायड्रेट खाल्लं तर काय होतं, याच्यापासून पहिल्यांदा आपण ग्लुकोज बनवतो विथ द हेल्प ऑफ डायजेशन. ओके, आणि ह्या ग्लुकोजचं सेल्युलर रेस्पिरेशन करतं आपलं सेल्युलर रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? ऑक्सिडेशन प्रोसेसेस किंवा सेल्युलर रेस्पिरेशनला आपण असं पण डिफाईन करू शकतो, रेस्पिरेशन विच ऑकर इन द सेल, दॅट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन 2 प्रकारचं असतं. एक असतो एक्सटर्नल आणि दुसरा असतं इंटरनल. एक्सटर्नलमध्ये आपण म्हणतो बॉडी रेस्पिरेशन, त्याला असं पण म्हणतो. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय असतं. फक्त इनहॅल O2 अँड एक्झॅल CO2 एवढंच काम आहे एक्सटर्नल रेस्पिरेशनचं. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू म्हणजे नोज, नॉस्ट्रिल्स, फॅरिंग्स यांच्या थ्रू किंवा विंड पाईप जो आहे आपला ट्रॅकिया, याच्या थ्रू लंग्सपर्यंत जे गॅस आपण घेतोय म्हणजे ऑक्सिजन गॅस आपण घेतो आणि लंग्समधूनच आपण काय करतो की CO2 बाहेर टाकतो. या प्रोसेसला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये आपण सांगितलं सेल टू सेल मूवमेंट असेल, सेल टू सेल मूवमेंट असेल ऑक्सिजनचं, किंवा सेल्युलर रेस्पिरेशन त्याला म्हणतो आपण, सेल्युलर रेस्पिरेशन. याच्यामध्ये काय केलं जातं की इन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून काय बनवलं जातं? एनर्जी बनवली जाते, ATP बनवली जाते. प्लस सोबत काही वेस्ट प्रोडक्ट बनतात. वेस्ट प्रोडक्ट कोणत्या? ह्या 2 CO2 प्लस H2O. दीज आर द बाय प्रोडक्ट्स. मेन प्रोडक्ट हा आहे ATP आणि हे काय आहेत? बाय प्रोडक्ट. म्हणजे कार्बोहायड्रेटला म्हणजे ह्या ग्लुकोजला जेव्हा ब्रेकडाऊन तोडलं जातं सेलमध्ये तेव्हा काय नुसतं ATPच निघत नाही तर सोबत हे पण निघतात. तर आपल्याजवळ पहिलं एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणता आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पहिलं जे मी सांगितलं पहिला प्रकार सेल्युलर रेस्पिरेशन, त्याच्यात कोणते प्रोडक्ट आहेत ते समजले असतील तुम्हाला. आता
ते कशामुळं झाले ते पण सांगितलं मी. जे ग्लुकोज आपण खाल्लं, कार्बोहायड्रेट जे खाल्लं त्याचं डायजेशन प्रोसेस थ्रू ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन झालं. ग्लुकोजला ATP बनवण्यासाठी वापरलं जातं. कुठं? प्रत्येक सेलमध्ये इन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स अशा दोन्ही परिस्थितीमध्ये तिथं रेस्पिरेशन होतो. सेल्युलर रेस्पिरेशन ॲरोबिक पण असू शकतो, ॲनॲरोबिक पण. ॲरोबिक म्हणजे जर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये रेस्पिरेशन होत असेल त्याला म्हणतो. ॲनॲरोबिकमध्ये त्याच्यामध्ये ऑक्सिजन अब्सेंट असतो. ओके, तर तशा परिस्थितीत होणाऱ्याला ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. तर असं हे दोन प्रकारे होतो. तेव्हा होत असताना ATP त्याचा मेन उद्देश असतो की त्या ग्लुकोजमधून ATP काढायची. ATP काय आहे? ATP आहे एनर्जी. ओके, एनर्जी. त्याचा फुल फॉर्म मी नाही विचारत, तुम्हाला माहिती आहे. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. तर ही ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट आहे काय? तर ती आपल्यासाठी एनर्जी आहे. एनर्जी प्रोड्यूस करताना काही वेस्ट बी म्हणजे त्याच्यातूनच हे पण बाय प्रोडक्ट म्हणून निघतात. ओके, बाय प्रोडक्ट म्हणून निघतात. ते कोणत्या? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. तर यांना सेलच्या बाहेर टाकणं गरजेचं असतं. सेलच्या बाहेर कसं टाकतो मग? आता आपण काय करू, एक थोडंसं डायग्रामॅटिकली सपोज करा. इथं 2 सेल्स आहेत. ओके, हे 2 काय आहेत? 2 3 काढूया. सेल्स आहेत. ओके, हे 3 काय आहेत? सेल्सच्या बाजूला आपण काय करू, ही छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत आणि इथून मोठी वेन आहे. ओके, इथं पण कॅपिलरी लावून टाकू अशा प्रकारची. ओके, ही काय आहे? ही आहे वेन आहे. याच्यामध्ये काय? याच्यात बनलंय CO2, याच्यात बनलंय H2O. ओके, याच्यात पण CO2 आहे, याच्यात पण CO2 आहे, H2O पण आहे, इथं पण H2O बनत आहे. ते कशामुळं बनलं? ड्यू टू द सेल्युलर रेस्पिरेशनमुळं. तर याला बाहेर टाकायचं आहे. आपल्याला माहिती आहे वेस्ट प्रोडक्ट आहे. कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात राहणं म्हणजे ते वेस्ट प्रोडक्ट आहे. एखाद्या वेळेस आपण जर कार्बन डायऑक्साईड बाहेर नाही काढला, एखाद्या कुठल्या तरी सेलमध्ये ॲक्युम्युलेटच होऊ लागला तर त्या सेलची डेथ होऊ शकते. ओके, तर काय केलं जातं? हे कॅपिलरीज असतात. आपण ह्यांच्याबद्दल बी आपण मागच्या वर्षी पाहिलं आहे. कॅपिलरीचं मेम्ब्रेन थिन असतो आणि तो एक्सचेंज करतो गॅसेसना. सेलमधून CO2 घेतो आणि आपल्यातलं O2 बाहेर करण्यासारखं त्याची क्षमता असते. तर मग काय होतं, इथून CO2 सगळं कॅपिलरीज एक्सचेंज करून घेतात आणि त्याला टाकतात इथं. CO2 पण आणतात आणि त्या ब्लडमध्ये H2O पण टाकतात. ही वेनचं काम काय आहे? कोणतं ब्लड कॅरी करतो? डिऑक्सिजनेटेड. आता समजलं तो डिऑक्सिजनेटेड का होता? कारण की सेल्युलर रेस्पिरेटरी बाय प्रोडक्ट्स जे होते त्या वेनमध्ये चालले होते सेलमधून, म्हणून तो ब्लड ब्ल्यू कलरचा दिसत होता, डिऑक्सिजनेटेड. आता त्या डिऑक्सिजनेटेड ब्लडला ही वेन कुठं घेऊन जाती? ही वेन घेऊन जाती, आपण बघितलं होतं कोणाकडं? हार्टजवळ. राईट, हार्टजवळ घेऊन गेल्यानंतर तिथून मग त्याचं काय होतं, परत त्याला आपल्याकडं जे लंग्स आहेत लंग्सकडे घेऊन गेलं जातं. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघितलं राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. तर राईट ॲट्रियममधून त्याला परत तिथं घेऊन गेलं जातं हार्टकडे. हार्टजवळ त्याचं इथून हार्टपासून ते जातं, डिऑक्सिजनेटेड ब्लड जातं कोणाकडे? लंग्सकडे. लंग्सपाशी काय करतो? CO2 जो आहे तो लंग्सजवळ देऊन टाकतो आणि लंग्सपासला O2 घेतो आणि हीच कॅपिलरी वेन जी आहे ती आता कन्वर्ट होते कशात? आर्टरीजमध्ये. म्हणजे इथं O2 कंटेनिंग ब्लड घेऊन जाते आणि हे परत जाते हार्टकडं. हार्टपासून परत तो ब्लड पंप होतो. आता ते लंग्सपाशी काय गेलं? CO2 गेलं. उरला ह्याच्यामध्ये फक्त H2O ला आपण युरिनेशन थ्रू बाहेर काढतो, त्याचं काम आहे पुढं बाहेर काढण्याचं. पण गॅसला कसं काढलं? इथं हार्टजवळून त्याला लंग्सपाशी नेलं, तिथं एक्सचेंज केलं गॅसेसचं, मग तिथं आपण त्याला बाहेर ब्रीदिंग प्रोसेस थ्रू हे जे आपण एक्झॅलेशन सांगलं तसं बाहेर काढून टाकलं. तर ही प्रोसेस आहे आपल्याकडं. आता दुसरी जी प्रोसेस आहे, दुसरी कोणती?
मेटॅबॉलिक प्रोडक्ट्स बनतात. मेटॅबॉलिक प्रोडक्ट्स म्हणजे हे ग्लुकोज बनलं, ओके, ग्लुकोज बनलं, ठीक आहे. याच्यानंतर आपण सांगितलं की याच्यामध्ये प्रोटीन्स खात असतो, आपण लिपिड्स खात असतो, तर ते प्रोटीन्सचे अमायनो ॲसिडमध्ये रूपांतरण होते आणि अमायनो ॲसिडपासून आपण डायरेक्टली एनर्जी तर काढत नाही, मग त्यांना आपण इथं टाकतो प्रोटीन बनवण्यासाठी, ब्लडमध्ये टाकतो. तर बऱ्याच वेळा प्रोटीन बनवण्यासाठी जे अमायनो ॲसिड वापरले जातात त्याच्यातून आपण प्रोडक्ट्स बनताना दिसतात आपल्याला. वेस्ट प्रोडक्ट कोणत्या कोणत्या आहेत मग मेटॅबॉलिक वेस्ट प्रोडक्ट? तर त्या आहेत युरिया, युरिक ॲसिड अँड अमोनिया. ओके, अमोनिया हे आहेत मेटॅबॉलिक वेस्ट. ओके, मेटॅबॉलिक वेस्ट म्हणजे जे डायजेस्टेड प्रोडक्ट आहेत त्यांच्यातून निघालेले जे आहेत प्रोडक्ट, त्यांना हे बाय प्रोडक्ट त्यांना आपण म्हणतो मेटॅबॉलिक वेस्ट. तर यांचं एक्सक्रिशन हे सगळे ब्लडमध्येच टाकले जातात. तर तिथून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर अवेलेबल आहे, कॉम्प्लेक्स सिस्टीम अवेलेबल आहे. दॅट सिस्टीम इज नोन ॲज रेस्पायरेटरी सिस्टीम. आणि रेस्पायरेटरी सिस्टीमकडं आपल्याकडं आहे किडनी. किडनीज किती आहेत? 2 किडनीज आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडं आहे त्याला म्हणू आपण युरिनरी ब्लॅडर. त्याच्यानंतर आहे आपल्याकडं युरेथ्रा. ओके, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. किडनी वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढती, ती पाठवते युरिनरी ब्लॅडरकडं, एक स्टोरेज ऑर्गन आहे, तिथून मग त्याला पाठवलं जातं युरेथ्राकडं, जिथून युरिनेशन पास होत असतो. बाकीचं आपण रेस्पायरेटरी सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीमच्या किडनीजबद्दल आणि पुढची प्रोसेस आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.